हरवलेल्या नगरसेवकानं माझ्या घराचं दार वाजवलं. हरवलेल्या नगरसेवकानं माझ्या घराचं दार वाजवलं आणि निवडणूक लागली हे मला तेव्हाच कळलं. गळ्यात पक्षाचा पट्टा, मागे काही कार्यकर्तेही वावरत होते. गळ्यात पक्षाचा पट्टा, मागे काही कार्यकर्तेही वावरत होते. ज्येष्ठ श्रेष्ठांना पाहून आपसुकतेचे कंबर वाकत होते. एखाद्या नटालाही लाजवेल असा अभिनय त्याचा सुरू होता आणि बिना तिकीट हा सीन बघायला अख्खा चौक तिथं जमा होता. स्लो मोशन मध्ये हे सारं चित्र रीलवाल्याने फोनमध्ये टिपलं आणि निवडणूक लागली हे मला तेव्हाच कळलं. आता तर म्हणे ट्रेंडच चालू आहे बिनविरोध निवडून येण्याचा. आता तर म्हणे ट्रेंडच चालू आहे बिनविरोध निवडून येण्याचा आणि माझंच उतरला ना माझा, मी मतदार राजा असल्याचा. चला, यामुळे निवडणूक घेण्याचं संकट तरी शिक्षकांवरून टळलं आणि निवडणूक लागली हे मला तेव्हाच कळलं. सत्तेसाठी खालच्या आळीला मांडी लावून बसले. सत्तेसाठी खालच्या आळीला मांडी लावून बसले. सो कॉल्ड विकासासाठी वरच्या आळीत मात्र दोघे कट्टर विरोधक झाले. सांगा ना आता तुम्ही मतदान तरी कुणाला करणार? सांगा ना आता तुम्ही मतदान तरी कुणाला करणार? कारण निवडणूक झाल्यावर हे सत्तेसाठी पुन्हा एकत्र येणार. निष्ठा, विचार दूर करून सगळ्यांचं एकमत झालं आणि निवडणूक लागली हे मला तेव्हाच कळलं.